आपल्या आयुष्यामध्ये बरेच लोक येतात आणि बरेच लोक जातात. तर त्यापैकी काही लोक हे आपल्यासोबत चांगले राहतात, तर काही लोक आपल्यासोबत वाईट वागतात. काही लोक आहे ना आपल्यासोबत समोरासमोर चांगले वागतात, पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काहीतरी वाईट भावना असतात. आपलं चांगलं त्यांना बघवत नाही. म्हणजे अर्थातच त्या लोकांना आपण आपला शत्रू असं समजायला हरकत नाही, की त्यांना आपल्या आनंदावर त्यांना वाईट वाटतं, आपलं वाईट झालं तर त्यांना आनंद होतो. असे जे व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असतात तर त्यांना आपण शत्रू म्हणतो. तर अशाच प्रकारे जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे शत्रू असतील की ज्यामुळे तुम्हाला त्यांचा त्रास होत असेल, तर तुम्हाला कडुलिंबाच्या पानांचा एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे शत्रूच्या अशा वाईट दृष्टीचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्ही बघा, बरेचसे लोक या गोष्टीला मानत असतील किंवा मानत नसतील की आपल्याला जे नजर लागणे वगैरे प्रकार असतात, नजर लागणे, दृष्ट लागणे, या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होत असतो. तर त्यामुळे असे आपल्याला माहीत नाही की कुठली समोरची व्यक्ती आपल्याशी खरंच मनापासून मनाने बोलते का ती वरवर चांगलं बोलते, तिच्या मनामध्ये काहीतरी वाईट आहे हे आपण कधीही सांगू शकत नाही. तर त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या तर मनातलं आपल्याला माहिती नसतं, पण आपण असे काही उपाय अमुक एक केले पाहिजे की त्यामुळे समोरच्या व्यक्तीला कितीही आपल्याबद्दल वाईट भावना असतील तरी त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होणार नाही, त्यांची दृष्ट, त्यांची वाईट नजर आपल्याला लागणार नाही. तर श्री स्वामी समर्थ, तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपल्या आयुष्यामध्ये मी जसं सांगितलं, खूप लोक येतात आणि खूप लोक जातात. काही लोक आपल्या अगदी हितचिंतक असतात, आपल्यासोबत अगदी चांगले राहतात, पण काही लोक खूप वाईट वागतात. काही समोर वाईट वागतात, समोर वाईट वागणारे चांगले, पण जे तोंडावर गोड बोलतात आणि मागे वाईट वागतात ना, ते लोक अतिशय वाईट असतात. आणि अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे. आणि या उपायाच्या आधी मी तुम्हाला सांगते की आपण सुद्धा स्वतः कधी पण कोणाचं वाईट चिंतू नये, कारण जर आपण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतलं तर त्याच्या 10 पट वाईट गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होत असतात. तर त्यामुळे समोरच्याने आपलं कधी काही बिघडवलेलं नाही आहे आणि त्यामुळे समोरच्याचं चांगलं बघून आपल्याला जळायची काहीही गरज नाही आहे. आपण पण स्वतः कष्ट करायचे आणि आपण पण पुढे जायचं. तिच्याकडे हे आहे, माझ्याकडे नाही, असं तुम्ही कधी पण मनामध्ये आणू नका. तिच्याकडे आहे, तिला तिच्या नशिबाने मिळालं असेल. आपण पण कष्ट करायचे. आपण जर मनापासून देवाची सेवा केली, कष्ट केली, तर 100% आपल्याला पण चांगले दिवस येतातच. तर बघा, आज मी तुम्हाला कडुलिंबाच्या पानांचा हा उपाय सांगणार आहे. आणि हा उपाय जो आहे तो तुम्ही कोणत्याही वेळी करू शकतात. कोणतीही व्यक्ती आपल्या कामामध्ये जाणून बुजून नेहमी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल किंवा अडथळा आणत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला हा छोटासा उपाय करायचा आहे. कडुलिंबाचे जे झाड असतं तर त्याच्या पानांचा हा उपाय आहे. तर समोरच्या व्यक्तीची जी काही वाईट शक्ती आहे तर ती कायमची या उपायामुळे जाते. तर अगदी छोटासा उपाय आहे. आपल्या कामामध्ये सतत अपयश यावे असं आपल्या घरातील नाही, पण काही नातेवाईक असतात किंवा मित्र मैत्रिणी असतात की त्यांची अशी इच्छा असते की हिला या कामामध्ये यश मिळायला नको, कारण आजकाल जळावृत्ती खूप वाढलेली आहे. तसंच आपल्या जवळचे सुद्धा हे मित्रसुद्धा असतात, तर त्यांनासुद्धा आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण व्हावे म्हणून काहीतरी ते सतत प्रयत्न करत असतात. तर अशा लोकांची इच्छा अपूर्ण राहावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि सर्वांना एक गोष्ट माहिती असेल की ज्या लोकांच्या कुंडलीत राहूचा प्रभाव जास्त असतो अशा लोकांना नेहमी कामामध्ये काही ना काही अडचणी येतच असतात. अगदी ते काम व्हायला येतं, पण शेवटच्या क्षणाला असं काहीतरी होऊन जातं की ते काम होत नाही, त्यामध्ये अपयश येतं. आणि आपण जो हा उपाय पाहणार आहे तर त्यासाठी आपल्याला काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. पहिला नियम म्हणजे ज्या दिवशी आपण उपाय करणार आहे त्या दिवशी आणि त्या दिवसानंतर काही दिवस मांसाहार तुम्हाला करायचं नाही आहे. कधी पण लक्षात घ्या, काही गोष्टी नियमांनी केलं तरच त्या योग्य ठरतात, नाहीतर मग त्या उपायांचा काही उपयोग होत नाही. म्हणजे तुम्ही आज उपाय करताय तर तुम्ही आज करणार असेल तर आधीचे 2 दिवस, नंतरचे 2 दिवस तुम्ही प्लीज नॉनव्हेज खाऊ नका, अंडे, मटण, मच्छी काहीही नाही, ठीक आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहे त्या दिवशी तर तुम्हाला नाहीच करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय करताना तुम्हाला हातामध्ये किंवा गळ्यामध्ये कुठलाही, तुम्ही समजा तुमच्या राशीचा हिरा, मोती वगैरे घालत असाल तर ते तुम्हाला घालायचं नाही, ते तुम्हाला काढून ठेवायचं आहे उपाय करण्यापुरती. तर आता हा उपाय कधी करायचा आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय तुम्ही कोणत्याही वारी, कोणत्याही वेळी, सकाळ, दुपार, संध्याकाळ कधी पण करू शकतात. या उपायासाठी कोणत्याही एका अशा विशेष दिवसाची किंवा वेळेची गरज नाही आहे. आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ठराविक वस्तूंचीच गरज आहे. तर त्या वस्तू कुठल्या आहे, तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला एक मातीचं भांडं, मग तुम्ही ती थोडीशी मोठी असेल तर ती घेऊ शकतात, कुठलंही मातीचं भांडं. त्यानंतर तुम्हाला 108 कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत. म्हणजे कडुलिंबाचं झाड असतं, कडुलिंबाचं झाड प्रत्येक शहर, तालुका, गावामध्ये, सिटीमध्ये सगळीकडे असतं. कडुलिंबाचे 108 पानं घ्यायची आहे. आणि त्यानंतर शेणाची गौरी,
आपण ज्याला कावडंग म्हणतो, शेणाची गौरी, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला शेणाची गौरी 100% मिळेल. तर हे तुम्हाला घ्यायचं आहे. आणि जर गौरी उपलब्ध नसेल तर तुम्ही आंब्याच्या झाडाच्या छोट्या छोट्या काड्या ज्या आहेत तर त्या पण घेऊ शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. कापूर पण शक्यतो तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आसन टाकून व्यवस्थित बसायचं आहे. तुम्ही देवासमोर बसा किंवा एखाद्या दुसऱ्या रूममध्ये बसा, चालेल. आणि फक्त दक्षिणेकडे तोंड येणार नाही असं बसायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समोर तुम्हाला एका मातीच्या भांड्यामध्ये एक गौरी ठेवायची आहे शेणाची. तर त्यामध्ये 108 कडुलिंबाची पानं तुम्हाला टाकायची आहे आणि कापूर टाकून हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. आणि ज्यावेळेस धूर येण्याला सुरुवात होते तर त्यावेळेस तुम्हाला 108 वेळेस ओम रांग राहवे नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तर या जपामुळे तुमच्या कुंडलीतील राहू शांत होण्यासाठी मदत होते आणि आपल्या कामामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर फेकल्या जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा हे प्रज्वलित करतो, शेणाची गौरी, कडुलिंबाचा पाला आणि कापूर, याच्यामुळे वातावरण जे आहे, आपल्या आजूबाजूची, आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे तर ती बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये पसरायला सुरुवात होते. तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे. शक्यतो संध्याकाळच्या वेळेस केलेला अतिउत्तम. आणि तुम्ही हा उपाय तुम्हाला जमेल तेवढा जास्त वेळेस करा. उपाय अगदी 100% फलदायी आहे. यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही लोक वाईट आपला विचार करतात, तोंडावर ते गोड बोलतात, नंतर मागे काहीतरी त्यांच्या मनामध्ये वाईट विचार असतात, तर त्या लोकांचे वाईट विचार आपल्याला त्याचा काहीही परिणाम होत नाही. त्यांच्या वाईट नजरेचा, वाईट दृष्टीचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. तर असा हा अगदी साधा सोपा उपाय आहे. तुम्ही जमतील तेवढ्या जास्त वेळेस हा करा. आठवड्यातून 2-3 वेळेस करा, चालेल. तुम्हाला जेव्हा वाटत असेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. पण अतिशय प्रभावी उपाय आहे. कारण आपण कुठली पण सेवा वगैरे करतो तर त्यामध्ये अडथळे येतातच. तर असे अडथळे येऊ नये आणि अशा वाईट लोकांच्या नजरेचा, वाईट दृष्टीचा आपल्यावर परिणाम होऊ नये याची काळजी घेणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.